नमस्कार बालमित्रांनो, नवोदय प्लसच्या या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण संख्या आणि संख्या पद्धती धड्यामधील संख्यांचे प्रकार ही संकल्पना एकदम सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. सर, जरा इकडे या ना. मी मक्याची कणसं मोजत होते. काय ग सखू, मका मोजायला काय एवढं डोकं लावायचं? 1, 2, 3, 4 मोज की सरळ. अहो तेच तर, मी मोजायला सुरुवात केली 1 पासून, पण ही रिकामी टोपली बघितली की मला आठवलं गणितात 0 पण असतो. मग मोजणी 1 पासून करायची की 0 पासून, यातच माझा गोंधळ झालाय. नक्की नैसर्गिक काय आणि पूर्ण काय? अरे वा, म्हणजे तुला नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या यातला फरक कळला नाहीये. चल, आज आपण संख्यांची ही फॅमिली ओळखून घेऊया. बघ सखू, आपण जेव्हा निसर्गातल्या वस्तू मोजतो, झाडं, माणसं, कणसं, तेव्हा आपण सुरुवात कुठून करतो? 1 पासून. 1, 2, 3, 4, 5. बरोबर. म्हणून 1 पासून सुरू होणाऱ्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. पण जर तुझ्या टोपलीत काहीच नसेल तर आपण काय म्हणतो? 0 कणसं आहेत. करेक्ट. मग जेव्हा आपण नैसर्गिक संख्यांमध्ये 0 मिसळतो तेव्हा ती फॅमिली पूर्ण होते. म्हणून 0, 1, 2, 3 या गटाला पूर्ण संख्या म्हणतात. मुलांनो, वहीत टीप लिहा. 0 ही नैसर्गिक संख्या नाही, पण ती पूर्ण संख्या आहे. ओके, आता समजलं. निसर्ग 1 पासून आणि 0 आला की पूर्ण. पण सर, त्या समविषमचं काय? ते तर एकदम सोपं. ज्यांच्या जोड्या बनतात त्या समसंख्या. ज्या संख्येला 2ने पूर्ण भाग जातो, म्हणजे बाकी काहीच उरत नाही. ओळखायची खूण ज्यांच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 असतात. आणि जोड्या नाही बनल्या तर? तर त्या विषम संख्या, म्हणजे 2ने भागल्यावर 1 बाकी उरतो. जसे 1, 3, 5, 7, 9. सांग बरं, 58 ही सम आहे की विषम? 58च्या शेवटी 8 आहे आणि 8ची जोडी बनते, म्हणून 58 ही समसंख्या आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रकार, लक्ष देऊन ऐक. काही संख्या अशा असतात ज्या खूप हट्टी असतात. त्या कोणाच्याच पाढ्यात येत नाहीत. हट्टी म्हणजे कशा? त्या फक्त 1च्या पाढ्यात येतात किंवा स्वतःच्याच पाढ्यात येतात. त्यांना मूळ संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 2, 3, 5, 7. आता 7 बघ, 7 कोणाच्या पाढ्यात येतो का? बेदुने 4, बेत्रिक 6. नाही सर, 7 कोणाच्याच पाढ्यात नाही. तो फक्त 7च्या पाढ्यात आहे, म्हणून 7 मूळ संख्या. आणि ज्या संख्या दुसऱ्यांच्या पाढ्यात येतात त्या मैत्रीपूर्ण असतात. त्यांना संयुक्त संख्या म्हणतात. जसं की 4. 4 हा 1 आणि 4 सोडून 2च्या पाढ्यात पण येतो. आता मला सांग, 9 ही मूळ आहे की संयुक्त? 9 ही विषम संख्या आहे, पण ती मूळ आहे का? 3 त्रिक 9. अरे, 9 तर 3च्या पाढ्यात येतो, म्हणजे ती कोणाच्या तरी पाढ्यात आली. सर, 9 ही संयुक्त संख्या आहे. शाब्बास. आता 3 सुपरस्टार नियम लिहून घे. 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही, ती वेगळीच आहे. 2 ही जगातली एकमेव सम असलेली मूळ संख्या आहे. बाकी सगळ्या मूळ संख्या विषम आहेत. 3 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. सर, मला अजून काही वेगळ्या नावांच्या संख्या दिसल्या होत्या पुस्तकात. त्यात जोडमूळ आणि त्रिकोणी काय असतात? अरे, ते तर एकदम भारी आहे. जोडमूळ संख्या अशा 2 मूळ संख्या ज्यांच्यात फक्त 2चा फरक आहे. जसं की 3 आणि 5 किंवा 5 आणि 7. त्यांच्यात फक्त 1 घर सोडलेलं असतं. सहमूळ संख्या अशा 2 संख्या ज्यांच्यात 1 सोडून दुसरा कोणताही सामायिक मित्र म्हणजे अवयव नसतो. उदाहरणार्थ 7 आणि 8. महत्त्वाचे म्हणजे या जोडीतील संख्या स्वतः मूळ संख्या असणे आवश्यक नसते. आणि त्रिकोणी? मक्याचे दाणे मांडताना आपण पिरामिड बनवतो ना, तसं. पहिली त्रिकोणी संख्या 1. त्याखाली 2 दाणे ठेवले की झाले 1 अधिक 2 बरोबर 3. त्याखाली 3 दाणे ठेवले की झाले 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर 6. म्हणजे 1, 3, 6, 10, 15 या त्रिकोणी संख्या आहेत. आणि वर्गसंख्या म्हणजे? एका संख्येने स्वतःलाच गुणणं की वर्गसंख्या मिळते. 2 गुणिले 2 बरोबर 4, 3 गुणिले 3 बरोबर 9, 4 गुणिले 4 बरोबर 16. ह्या झाल्या वर्गसंख्या. आता वेळ आहे परीक्षेतल्या प्रश्नाची. सखू, तुला मी एक कोडं घालतो. ओळख पाहू कोणती संख्या? मी एक समसंख्या आहे, पण मी संयुक्त नाही. मी कोण? समसंख्या आहे म्हणजे 2, 4, 6, 8 पैकी एक. पण अट काय आहे? संयुक्त नाही, म्हणजे तिला दुसऱ्या कोणी भाग जात नाही. संयुक्त नाही म्हणजे ती मूळ संख्या असली पाहिजे. आणि मगाशीच आपण बघितलं, 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. बाकी 4, 6, 8 तर संयुक्त आहेत. सर, उत्तर आहे 2. क्या बात है सखू, एकदम करेक्ट. मुलांनो, 1 ते 100 मधल्या सर्व मूळ संख्या पाठ करा. त्यावर हमखास प्रश्न येतो. चल सखू, आजची उजळणी करूया. मित्रांनो, आज आपण शिकलो नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू, पूर्ण संख्या 0 पासून सुरू, समसंख्या 0, 2, 4, 6, 8 शेवटी,
मूळ संख्या कोणाच्याच पाढ्यात न येणाऱ्या, फक्त एक व स्वतः. उदाहरणार्थ 2, 3, 5. 1 ही मूळही नाही, संयुक्तही नाही. 2 एकमेव सममूळ संख्या आहे. त्रिकोणी संख्या 1, 3, 10. वर्गसंख्या संख्येने स्वतःलाच गुणलं की येणाऱ्या संख्या. एकदम भारी. नवोदय प्लसच्या ॲपवर संख्यांचे प्रकार यावर खूप सराव करा आणि नवोदय प्रवेश परीक्षेत यशस्वी व्हा. मग भेटूया पुढच्या भागात. बाय बाय सर.